अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, रोहित पवार आक्रमक. ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जाते. व्हीएसआर विमान कंपनीमागे अनेक प्रश्नावली प्रभावशाली लोकांचा हात, रोहित पवारांचा दावा. राहुल गांधींची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी. आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर केला. हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार. ठाण्यामध्ये राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी. एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध. मंत्री दादा भुसेंच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याप्रकरणी संजय राऊतांची मालेगाव कोर्टामध्ये हजेरी. भाजपत गेलेल्या अद्वै हिरेंनी प्रकरण कोर्टात नेलं. आता त्यांनीच हा खटला लढवावा, राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात माझी चूकच नाही तर माफी मागण्याचा प्रश्नच नाही. हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला नाही हे सत्य. चंद्रपूरमधील सत्ता संघर्षावरून हर्षवर्धन सपकाळांचं विधान. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं. अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. छगन भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जायची इच्छा. ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन. अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होणार. विधानसभेनंतर आता परिषदेचेही विरोधी पक्षनेतेपद रिक्त. 10% निकष पूर्ण होत नसल्यानं काँग्रेसचा दावा रखडला. बुलडाण्याच्या लोणारमधील चिखला गावात तणावपूर्ण शांतता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात. शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून झाला होता वाद. उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानामध्ये मोठा बदल. 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता, तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार, हवामान खात्याचा अंदाज. नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. बागलाणच्या मुल्हेर परिसरात पावसाच्या सरी. पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईची हवा अति धोकादायक वळणावर. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर. शहरामध्ये धुडक्याचं साम्राज्य. 25 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प. पालिका आयुक्त भूषण गगराणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंना अर्थसंकल्प सादर करणार. गोरगरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी. बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक. बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये कॉपीमुक्त अभियानाचे धिंडवडे. पहिल्याच पेपरला पोलिसांसमोरच उघडपणे कॉपी. व्हिडिओ व्हायरल. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणी हॅरी बॉक्सर विरुद्ध लुकआउट नोटीस. धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये 20 कोटींच्या खंडणीची मागणी. मुंबई गुन्हे शाखेनं हरियाणा पोलिसांना माहिती पाठवली.